हाय नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मी मस्त आहे। आणि आता होतोय संध्याकाळचा टाइम, 4 वाजले आणि मी बनवत आहे संध्याकाळचा चहा। हे बघा, आता संध्याकाळचा चहा होत आहे। संध्याकाळचा चहा घेऊ आणि नंतर कामाला लागू। आणि तानिया काय करते दाखवतो तुम्हाला। आणि हे बघा 4 वाजले आणि तानिया साखर भात खाते आता। आणि तानियानं आज वेणी मस्त टाकली मम्मी सारखी, है ना? आज मम्मी सारखी वेणी टाकली तानियानं आणि साखर भात खाते। खाया साखर भात। जेवली नव्हती का 12 वाजता? अजून भूक लागली ना? जेवून घे। आणि डॉगी पाहते आणि आपलं मनी प्लांट इथे सगळं पसारा होऊन जाते। सगळं असं छोटा मोठा आपण सामान सुमान राहते, आपण आणलं ठेवलं असं करता करता छोटे सामानच खूप पसारा होऊन जाते। आणि मग आपल्याला आपला मोबाईल हे बाकीचे वस्तू आपल्याला ठेवायला दिक्कत होते। म्हणून जेव्हा काम करायचं ना तेव्हा व्यवस्थितच करायचं। जितची वस्तू तिथंच ठेवली ना तर असं उचल खाचल करायची गरज नाही पडत आपल्याला। आणि मग कचरा येऊन जाते। इतकी सगळं आहे तर पेन, पैसे, रेडू, बापरे बाप, पुरा कचरा होऊन जाते। हे दाबण यायचं सगळं इथंच राहते। आणू ठेवून देते। मग घर सगळं अस्ताव्यस्त दिसते। काहीच आपल्याला ठेवता येत नाही, काही दिसत नाही, काही नाही। आता पाहून घ्या, आता किती मस्त दिसते। कसा पसारा होता तिथं, आता पाहून घ्या खूप मस्त दिसते। हा रेडिओ सारेगामाचा। तर आता संध्याकाळचे 7 वाजले आणि व्हिडिओ बनवून झाला आणि मी झाडू लावते। अगोदर झाडू लावते आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी लवकर। तर मग आम्हाला स्वयंपाक करता करता तर वाजते 10। काय काढलं हात पायावर? असं नाही करायचं, हातावर काढायला लागते मेहंदी, पायावर काढते का? पाहून घ्या संध्याकाळचे 7 वाजताचं इकडलं नजारा, पूर्ण लाइटिंग। तर आता मी झाडू वगैरे लावून भांडे घासून नंतर स्वयंपाकाची तयारी ना पटापट स्वयंपाक। इथं छिपकली लपली राहते, रात्री येऊन इथं लपली राहते। आपण असं खोलला की मग लगेच ती बाहेर निघते। म्हणून मग मी अगोदरच दुरूनच त्या इकडे तिकडे करते। असली तर निघते, नसली तर नाही निघत। आज नव्हती तर आता यांच्यासाठी पाणी ठेवलं दोघांसाठी। आणि ह्या पोहा, पास्ता आणि तेल आणि शेंगदाणे असं रोनीच्या पप्पांना रात्री आणलं होतं। आणि मी पाणी गरम करायला ठेवलं आणि हे दोघं पण झोपले आहे, एक इकडे पाणी ठेवलं। आणि नंतर आता मी पोहा बनवासाठी कांदा आणि मिरची कापून घेते। तोपर्यंत पाणी गरम होते। नंतर मग यांना उठवते दोघाला पण, रणवीरला आणि तानियाला, दोघाला पण उठवते। रणवीर जातो मग दुसऱ्या बाथरूम मध्ये आंघोळ करायला आणि तानियाला मी आंघोळ करून देते। मग तोपर्यंत मी नाश्ता पोहा बनवून घेते। मी कधी पण पोहा बनवते ना, आलू त्यात मध्ये पडतोच माझ्या पोहामध्ये। आलू पोहाच बनवते, मला आलू शिवाय पोहा चांगलाच नाही लागत आणि चांगला होत पण नाही। म्हणून मग मी 1 आलू, 1 कांदा मोठा आणि 4-5 मिरच्या असं मी टाकते पोहामध्ये।
गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. टिकली गिकली गेली झोपीत. तर हे पण आलं म्हणजे खूप दिवसाच्या बाद पोहा बनवला. आज पोहा लेकरं म्हणत होते पोहा बनव नाश्त्यासाठी. तर पोहा काही होता नाही घरी, तर आज खूप दिवसाच्या बाद आज पोहा बनवला. यांनी रात्री आणलं पोहा आणि आज बनवला. हे बघ मस्त. आणि गेले शाळेमध्ये, त्याला शाळेत जायचं तर कमी, पण नाश्त्यामध्ये काय बनवतो रात्रीच विचारते. नाश्त्यामध्ये काय बनवशील टिफिन मध्ये, हे बनव ते बनव असं चालू होऊन जाते रात्रीच. तर आज पोहा, काल कांदा मिरचीचा पराठा बनवला होता, आज पोहा बनवला. तर गेले आता शाळेत. पटापट 6 वाजता उठा, त्याच्यात गडबड जाते शाळेत. आणि हे बघ रोनीच्या पप्पानं काय आणलं, ब्रश. तर 15 दिवस पहिले मी असंच म्हटलं होतं की जो माझा ब्रश आहे ना तो पूर्ण घासून गेला. तर म्हटलं ब्रश आणा लागेल, म्हटलं मला घासून गेला म्हटलं. तर त्यांनी न सांगता रात्री ब्रश आणला. न सांगता, मी सांगितलं नाही काही नाही, ब्रश आणला. असं राहतं, अटेन्शन भेटते. असं अटेन्शन भेटलं म्हणजे का नाही तर चांगलं वाटते. मग केव्हा कोणीतरी हाय आपली गोष्ट मानणार, आपल्याला समजून घेणार. तर आता मी काही बाहेर जात नाही, बाहेर जाणं होत नाही, टाइमच भेटत नाही. त्यामुळं मग त्यांनी ब्रश आणला. आता मी पण ब्रश करते. पहिले तर गरम पाणी करून, गरम पाणी पिऊन नंतर मग ब्रश करते. आणि मग नाश्ता, आणि मग व्हिडिओ, आणि मग घरची अजून कामं, मग थोडासा आराम. तर आता दुपारचे 3 वाजले, सकाळचे पूर्ण कामं झाले आणि जेवण वगैरे सगळं झालं. आणि आता बसले होते. आराम म्हणजे दिवसा तर झोप लागतच नाही, रात्री लागते. पण रात्री झोप कशी लागते, बार घडी तर बाथरूमलाच उठा लागते. तर अशी डिस्टर्ब होत राहते झोप. तर रात्री बरोबर झोप लागत नाही. आणि दिवसानं झोपतो म्हणलं तर दिवसानं तर बिलकुल झोप लागत नाही. तर दिवसानं मग झोपतच नाही, आराम करतच नाही. आराम असं लोटून जाते पण झोप लागत नाही दिवसानं. तर असं आहे. वाटलं नव्हतं एवढा त्रास होईन म्हणून, पण ह्या वेळेनं काय माहिती काऊन तर खूपच त्रास होऊन राहिला. आतापासूनच तर जेमतेम तर 7वाच महिना आहे, तर आतापासूनच एवढं असं भारी लागते. आणि उठणं नाही होत, बसणं नाही होत. बसली तर उठायला इच्छा होत नाही, उठली तर बसायला इच्छा, बसायला तर बिलकुल इच्छा होत नाही. असं वाटते बसूच नाही, घुमत राहा, फिरत राहा, हिंडत राहा, नाही तर मग आपलं लोटून राहा. बसायची तर बिलकुल इच्छा होत नाही. तानियाच्या वेळेस नाही एवढा त्रास झाला, म्हणजे एकदम हलकी होती. डिलिव्हरीचा टाइम येऊन गेला तरी मला त्रास नाही, काही नाही. म्हणजे डिलिव्हरीला दवाखान्यात गेले, ऍडमिट पण केलं, आणि तरी पण मी बाहेर यांच्याजवळ, की कोणी नव्हतं ना, तर कोणाला आणायचं काय असं तसं, तरी पण मी बाहेर. डॉक्टरांनी मग त्या नर्स वगैरे बोलावलं. तर मग पेन तर झालाच नाही तिच्या वेळेस, म्हणजे दुखणं तर आलंच नाही एकदम. मग त्यांनी जेव्हा इंजेक्शन लावलं तेव्हा दुखणं आलं, आणि बस 1 घंट्यात तानिया होऊन गेली. जास्त तानियाच्या वेळेस बिलकुल त्रास नाही, काही डिलिव्हरीचे लक्षण नाही, काही नाही. असं वाटलंही नाही की आज डिलिव्हरी होईल म्हणून, असं वाटलंही नाही बिलकुल. डिलिव्हरीचा टाइम येऊन गेला तरी वाटलं नाही डिलिव्हरी होईल म्हणून. मस्त कामं केले, दिवाळीची पूजा केली, मस्त जेवण केलं, पोटभर पाणी पिली, आणि नंतर मग दवाखान्यात गेले. असं झालं. पण मला वाटलं की तानियाच्या वेळेस त्रास झाला नाही, ती वेळेस त्रास होणार नाही, होऊन जाईन सगळं ठीक. पण माहित नाही काऊन यावेळेस खूपच त्रास होत आहे. एवढा त्रास तर हा रणवीरच्या वेळेस झाला होता त्रास एवढा. तर हाच तोच तसा त्रास आता पण होत आहे, खूप जास्त त्रास होत आहे. आता वाटलंच नव्हतं एवढा त्रास होईल म्हणून, पण त्रास जास्त होत आहे आता. तर काही नाही, निघून जाईन आता. 2 महिने त्रास होतो, सहन करावा लागतो. तर ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा, आणि बस हाईप असन तर हाईप करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि बघू काय होते काय नाही, कसं काय आहे.
आणि त्रास तर एवढा होतो कसं वाटते की 7व्या महिन्यातच होऊन जाईन काय, एवढा त्रास म्हणजे पूर्ण खालीच लागते पूर्ण असं. तर चला ठीक आहे.